आंबेडकरांवर आत्ता गीत म्हटलं गेलं. ते आपल्या घटनेचे शिल्पकार आहेत. आंबेडकरांनी जेव्हा मंत्रिपद सोडलं आणि ते मुंबईला आले तेव्हा त्यांचे ग्रंथ दिल्लीहून मुंबईला आणायला मालगाड्यांचे 6 डबे लागले होते. 6 डबे. कुठं आंबेडकर, कुठं गांधी, कुठं नेहरू. पटेलांचे 12 खंड आहेत पत्रांचे. 12 खंड आहेत. काय इंग्रजी आहे. नेहरूंचं इंग्रजी लालित्यपूर्ण होतं. असं म्हणतात की नेहरू नुसतं लिहित राहिले असते तरी त्याला साहित्याचा नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांच्या भाषेत लालित्य आहे. सरदार पटेलांची भाषा अत्यंत दरबारी आहे. माउंटबॅटननी असं म्हटलं आहे की सरदार पटेलांशी पत्रव्यवहार करताना मला माझ्या इंग्रजीचा संकोच वाटतो. मित्र, आपले संवैधानिक वाडवडील या तोडीचे होते. या तोडीचे होते. आपण त्या तोडीचे नाही होऊ शकत. पण मुसलमान धर्मामध्ये असं म्हणतात की सगळ्यांना मक्केला जाता येत नसेल तर नका जाऊ, पण मक्केच्या दिशेने 4 पावलं टाकली तरी तेच पुण्य लाभतं. आपण त्यांच्या एवढे ज्ञानी होऊ शकत नाही, पण तेवढं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न तर आपण केला पाहिजे. म्हणून संविधानाकडे या दृष्टीने पाहिलं पाहिजे. मी या संविधानाचा आपल्यापर्यंतचा इतिहास थोडक्यात सांगतो. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य 1818 मध्ये स्थापन झालं. पेशव्यांचा पराभव झाला आणि इंग्रजांचं राज्य आलं. 1857 मध्ये जे बंड झालं, जे याला स्वातंत्र्य युद्ध आपण म्हणतो, त्यात आपण पराभूत झालो आणि इंग्रजांचं राज्य मजबूत झालं. या काळामध्ये या देशामध्ये 2 घटना तयार केल्या गेल्या या देशासाठी. त्या इंग्रजांनी केल्या. ईस्ट इंडिया कंपनीने पहिली घटना तयार केली. त्या घटनेमध्ये दिल्ली आणि काश्मीर तिकडे पेशावर पर्यंतचा एक हिंदुस्थान आणि दक्षिणेकडचा दुसरा हिंदुस्थान असे 2 हिंदुस्थान करण्याचे प्रयत्न 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केले. हे वर्ष आपण यासाठी लक्षात ठेवा की अलीकडे देशाची जी फाळणी झाली त्यासाठी जे लोक तेव्हाच्या नेत्यांना शिव्या देतात त्यांना हे समजलं पाहिजे की या देशाच्या फाळणीची सुरुवात तेव्हा झाली. 1852 मध्ये पहिली वेळ. ते काही मान्य झालं नाही. 1857च्या युद्धानंतर 1858 मध्ये इंग्रज सरकारने ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार आपल्या हाती घेतला आणि दुसरी राज्यघटना तयार केली. त्या राज्यघटनेमध्ये 2 पार्लमेंट्स असतात, 2 संसद असतात. एक हिंदूंचं संसद, दुसरी मुसलमानांची संसद. म्हणजे हिंदू मुसलमानांमध्ये भेद करण्याचे फाळणीचे प्रयत्न केव्हा सुरू झाले तेव्हा गांधी जन्मालाही आले नव्हते, टिळक जन्मालाही आले नव्हते.